आता ते दिवस गेले जेव्हा राजीव गांधी म्हणाले होते की प्रत्येक रुपयातील फक्त 15 पैसे अपेक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले आहेत. कारण मोदी गव्हर्नमेंटने सादर केलेला 2025चा अर्थसंकल्प मध्यमवर्गीयांसाठी आर्थिक सुरक्षा आणि संरक्षणाची हमी देतो. त्यामुळे बजेट 2025 हे लक्ष्मीचा आशीर्वादच आहे असं म्हटलं जातंय. 1 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या देशाचं बजेट मांडलं. यात मध्यमवर्गीय आणि निम्न उत्पन्न गट एकाच वेळी बचत आणि खर्च करू शकतील याची खात्री मोदी सरकार करत आहे. अर्थसंकल्पातील प्रत्येक पैसा आर्थिक वाढ, रोजगार निर्मिती आणि प्रत्येक नागरिकाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी हुशारीने खर्च केला जातो आहे. तर आज आपण जाणून घेऊया यंदाच्या अर्थसंकल्पात काय आहे. नमस्कार, मी स्वामिनी, तुम्ही पाहत आहात माइक टेस्टिंग मराठी. केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये सादर केलेले सामान्य अर्थव्यवस्था, मध्यमवर्ग आणि वित्त या संदर्भातील प्रमुख उपाय आपण पाहूया. AI फॉर एज्युकेशन अँड सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजेच शिक्षणासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील उत्कृष्टतेचे केंद्र स्थापन करण्यासाठी 500 कोटींची तरतूद या बजेटमध्ये करण्यात आली आहे. आर्थिक क्षेत्रात सुधारणा करण्यात आल्या, ज्यात विमामधील FDI मर्यादा 74% 100% वाढवण्यात आल्या. पेन्शन उत्पादने विकसित करण्यासाठी नियामक समन्वयासाठी मंच देण्यात आला. KYC प्रक्रिया सुलभ करण्यासाठी केंद्रीय KYC रजिस्ट्री सुधारित केली आहे, जी 2025 मध्ये लॉन्च होणार आहे. आयकर मध्ये सुधारणा करण्यात आल्या, ज्यात नवीन कर प्रणाली अंतर्गत व्यक्तींसाठी 12 लाखांपर्यंत शून्य आयकर लागू केला जाईल, ज्यात 75,000 मानक कपातीनंतर पगारदार व्यक्तींसाठी शून्य कर स्लॅब 12.75 लाखांपर्यंत वाढवला गेला. मध्यमवर्गीय कुटुंबांवरील कराचा बोजा कमी करण्यासाठी बोर्डभर कर स्लॅब सुधारित केले. यातील वाढीव डिस्पोजेबल उत्पन्नामुळे घरगुती वापर, बचत आणि गुंतवणूक वाढेल. व्यवसाय करणे सुलभ करण्यासाठी कर सुधारणा करण्यात येतील. यात आंतरराष्ट्रीय व्यवहारांची आर्म्स लेंथ प्राइस, जी की 3 वर्ष निर्धारित करण्यासाठी नवीन ब्लॉक पिरियड योजना मानण्यात आली. 29 ऑगस्ट 2024 नंतर राष्ट्रीय बचत योजनेतून पैसे काढण्यावर सूट देण्यात आली आहे. यात करदात्याचे फायदे काय, तर भाड्यावरील TDS 2.4 लाखांवरून 6 लाख झाला आहे. ज्येष्ठ नागरिक व्याज मर्यादेवरील TDS 1 लाखांपर्यंत वाढला आहे. RBIच्या लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम अंतर्गत रेमिटन्ससाठी थ्रेशोल्ड 7 लाखांवरून 10 लाख करण्यात आलं. कर अनुपालन ओझे कमी केले जाईल. लहान धर्मादाय ट्रस्ट आणि संस्थांची नोंदणी कालावधी ही 5 वर्षांवरून 10 वर्षांपर्यंत वाढवली आहे. करदाते आता 2 स्वव्याप्त मालमत्तेसाठी अटींशिवाय शून्य म्हणून वार्षिक मूल्यांचा दावा करू शकणार. भारतीय खेळणी क्षेत्राला चालना देण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. खेळण्यांसाठी राष्ट्रीय कृती आराखडा तयार करून आम्ही भारताला खेळण्यांचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी योजना राबवू असा दावा करण्यात आला आहे. ही योजना क्लस्टर, कौशल्य आणि मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम्सच्या विकासावर लक्ष केंद्रित करेल, जे उच्च गुणवत्तेची अद्वितीय, नाविन्यपूर्ण आणि शाश्वत खेळणी तयार करतील, जी मेड इन इंडिया ब्रँडचे प्रतिनिधित्व करेल. व्यवसायांसाठी नियामक सुधारणा या अंतर्गत गैरवित्तीय क्षेत्रातील नियम, प्रमाणपत्रे, परवाने आणि परवानग्यांचे पुनरावलोकन करण्यासाठी उच्चस्तरीय समिती बनवली जाईल. 2025 मध्ये राज्यांचा इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली इंडेक्स लॉन्च केला जाईल. जनविश्वास विधेयक 2.0 विविध कायद्यांमधील 100हून अधिक तरतुदींना गुन्हेगारी मुक्त केले जाईल, ज्यामुळे व्यावसायिक कामकाज सुलभ होतील. व्यापार सुविधेसाठी अप्रत्यक्ष कर उपाय, यात सीमा शुल्क कायद्याअंतर्गत तात्पुरत्या मूल्यमापनांना अंतिम रूप देण्यासाठी 2 वर्षांची मर्यादा, जी 1 वर्षाने वाढवता येणारी असेल. ऐच्छिक अनुपालन प्रोत्साहन मिळेल, ज्यात आयातदार किंवा निर्यातदार स्वेच्छेने वस्तुस्थिती जाहीर करू शकतील आणि वस्तूंच्या मंजुरीनंतर दंड न भरता शुल्क भरू शकतो. महिला, अनुसूचित जाती, जमाती आणि फर्स्ट टाइम उद्योजकांसाठी आर्थिक सहाय्य देण्यात येईल. 5 लाख महिला, SC किंवा ST आणि फर्स्ट टाइम उद्योजकांना पुढील 5 वर्षांमध्ये 2 कोटींपर्यंतच्या मुदतीत कर्ज मिळेल. स्टँड अप इंडिया या योजनेकडून ही योजना प्रेरित आहे. सीमा शुल्क टॅरिफ संरचना तर्कसंगत केली जाईल. 2023-24 मध्ये काढलेल्या 7 टॅरिफ रेट्स मध्ये जोडून आणखी 7 टॅरिफ दर काढले गेले आहेत. उपकाराच्या अधीन असलेल्या 82 टॅरिफ लाईन्सवर समाज कल्याण अधिभार माफ केले गेले आहेत. याशिवाय नवीन आयकर विधेयक सादर केले जाणार आहेत, जे सध्याच्या कायद्याच्या जवळपास अर्ध्या मजकुरात स्पष्ट आणि थेट असतील. हा अशा प्रकारचा अर्थसंकल्प हे केवळ धोरण नाही, तर सामान्य माणसाच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक शक्तिशाली पाऊल आहे. या हालचालीमुळे लाखो लोकांवरील आर्थिक भार हलका होतो, ज्यामुळे त्यांना अधिक बचत करता येते, त्यांच्या कुटुंबात गुंतवणूक करता येते आणि सुरक्षित भविष्य निर्माण करता येते. खरोखर जणू लक्ष्मीने आपल्या आशीर्वादाने मध्यमवर्गीयांवर कृपा केली आहे, सर्वांसाठी समृद्धीचे आणि न्यायाचे वचन दिले आहे.
अशाच महत्त्वपूर्ण आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा.